नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज रविवार आहे आणि आज या रविवाराची सुरुवात आणि पूर्ण रविवार मी कशा पद्धतीने आज घालवला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला व्लॉग सुरू करूया। रविवारी सगळं लेटच उठणं होतं, पण तरी देखील लेट जरी उठली तरी पटापट कामं आज आवरली गेलेली आहेत। पूर्ण घराचं केर लादी होऊन मी मस्त आंघोळ केलेली आहे, केसही धुतलेले आहेत आणि त्यानंतर मी केलेली आहे देवपूजा छानशी सुंदरशी। बरं, यानंतर चहा वगैरे झाला आमचा आणि आज मी नाश्ता बनवला नाही। सगळ्यांनी टोस्ट वगैरे खाल्ले आणि अशा पद्धतीने नाश्त्याचं काम झालेलं आहे। त्यानंतर मी आलेले आहे किचनमध्ये। मला आज बनवायचं आहे चिकन, म्हणजे चिकन करी बनवायची आहे माझ्या सासू-सासऱ्यांसाठी आणि आमच्या आहूंसाठी बनवायचं आहे मटार। हे हिरव्या वाटांमधले मटार मी बनवणार आहे, तर स्टे ट्यून। तुम्हाला नक्कीच छान ती रेसिपी आवडेल, तर नक्की पहा मी कशी बनवलेली आहे। चिकन मी या ठिकाणी शिजायला टाकलेलं आहे आणि हिरवा वाटण करायला घेते आहे। कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि खोबरं, बस एवढंच त्या वाटणमध्ये जातं। आणि सोबत मी माझा सेकंड राऊंडचा चहा घेतला। वाटण माझं त्या ठिकाणी दळून झालेलं आहे। अशा पद्धतीने हिरवंगार हे वाटण आता मी टाकणार आहे फोडणीला टाकताना यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की त्या ठिकाणी मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि त्यात टाकणार आहे थोडेसे काजू टेस्टसाठी, कारण की फक्त मटार टाकायचे, पनीर टाकायचं नसल्यामुळे मी त्यात एक टेस्ट म्हणून काजू टाकलेले आहे, ते क्रंच येईल। मटार हे माझे फ्रोझन आहेत, आता फ्रेश मटार मिळत नाही बाजारात, फ्रोझन मटार मी वापरलेले आहेत। आता तेलात, अगदी कमी तेलात बनणारी ही भाजी आहे। फोडणी माझी देऊन झालेली आहे, काजू टाकले, काजू चांगले फ्राय होऊ देणार आहे आणि त्यामध्ये ते हिरवं वाटण मी आता टाकणार आहे। काजू थोडेसे लालसर होऊ द्यावे आणि जेणेकरून खाताना त्यांचा क्रंच येईल, अशा पद्धतीने थोडेसे ते लालसर होऊ द्यावे। आता याच्यामध्ये टाकणार आहे मी वाटण। मेक शुअर की तुमचं थोडं तेल गरम असावं, म्हणजे गरम तेलात ते टाकावं, म्हणजे वाटणची जी टेस्ट आहे ती चांगली येते। आता हे वाटण छानपैकी मी या ठिकाणी परतवून घेते आहे। परतवल्यानंतर हे असं दिसेल, अजिबात काळं पडणार नाही, कारण यात आपण खोबरं घातलेलं आहे, अद्रक लसूण घातलेलं आहे, फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे। आता यात मी थोडंसं टेस्ट मेकिंगसाठी टाकत आहे कसुरी मेथी। ही अजिबात स्पायसी मी बनवलेलं नाही, जर तुम्हाला जास्त स्पाइस हवा असेल तुम्ही याला खड्या मसाल्याची फोडणी देऊ शकतात। मी यात थोडंसं किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि आता मी हे जे फ्रोझन वाटाणे आहेत ते यात टाकते आहे। थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवलं होतं, जेणेकरून त्यांचं ते बर्फ वगैरे सगळं वितळेल, अशा पद्धतीने मी ते पाण्यात भिजवून ठेवलेले होते। एकदा वॉश केले आणि नंतर मी आता यांना त्या वाटणमध्ये, म्हणजे परतलेल्या वाटणमध्ये टाकते आहे। थोडंसं तेल सुटलं त्या वाटणला, छानपैकी परतलं गेलं आणि आता हे वाटाणे त्यात मी घालते आहे। बस आता याच्यात पाणी टाकायचं आहे, पण गरम पाणी टाकायचं आहे, गार पाणी टाकू नये, ज्याच्याने भाजीची टेस्ट बिघडणार नाही। गार पाणी टाकल्याने भाजीची टेस्ट बिघडू शकते। थोडंसं गरम पाणी टाकलं, हळद टाकली आणि मीठ टाकलं। हळद यासाठी की जसं भाजी गार व्हायला सुरुवात होईल तर ती काळी पडू नये म्हणून थोडीशी हळद घातलेली आहे। तुम्ही यात वाटणमध्ये दही देखील घालू शकता, ज्यावेळेस आपण परततो ना त्यावेळेस दही घालू शकतात, म्हणजे आपल्या कल्पकतेनुसार हिला कशा पद्धतीने तुम्ही तिचं टेस्ट चेंज करू शकतात। आणि अशा पद्धतीने एक छानसं लंच ऑप्शन रेडी आहे। ही भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत अगदी छान अशी ही भाजी लागते। बघा, आता माझं तिकडे वाटाण्याची भाजी झालेली आहे, चिकन करी माझी रेडी आहे। हिची रेसिपी मी शूट केली नाही आणि मी बनवल्या आहेत भाकरी बाजरीच्या आणि भात। अशा पद्धतीने स्वयंपाक दुपारचा रेडी आहे। म्हणजे बघा, लेट उठली पण 12 वाजेपर्यंत सगळं काही रेडी आहे। हे आहूंचं ताट वाढलेलं आहे, छानसं सुंदर ही भाजी, थोडीशी काजू टाकलेली, भात आहे, भाकरी आहे, कांदा आणि लिंबू, आणि हे सासऱ्यांचं ताट आहे। आणि आम्ही आता सगळेजण जेवायला बसणार आहोत। चिकन करी पण लाजवाब झालेली होती आणि भाकरीसोबत तर चिकन करीची टेस्ट नेक्स्ट लेवलला असते। रविवारी असा हा बेत। यामध्ये फक्त माझे जे आहो आहेत, माझे मिस्टर, ते व्हेजिटेरियन आहेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळं, आणि आता आम्ही छानपैकी जेवण एन्जॉय करणार आहोत। सगळे फॅमिली गप्पा वगैरे करत जेवण चाललेलं आहे। यानंतर जे काही उरलं ते मी या वाट्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि बघा, सगळा पसारा आता हा किचनचा आवरायचा आहे। म्हणजे कामं अशी असतात ना रविवारी, बॅक टू बॅक, ती संपतच नाही। पण अरे, जेवण झाल्यानंतर मला थोडं तरी गोड लागतं खायला। आता मी खाल्लं आहे लिटल हार्टचे बिस्किट आहे, ते खात आहे। किचन माझं क्लीन करून झालेलं आहे। आता हे किचन क्लीन करत बरोबर 1:15 झालेले होते आणि त्यानंतर आता मी गेली झोपायला, कारण पूर्ण आठवड्याभर खूप ताण असतो, मग झोपही महत्त्वाची असते। त्यानंतर उठली आणि जे संध्याकाळची कामं आहेत ती पूर्ण केली आणि आज मला डीप क्लीन करायचं आहे बाथरूम, कारण बाथरूम खूप जास्त घाण झालेलं आहे। रोज आपण घाईघाईत स्वच्छ करतो,
पण मग आता डीप क्लीन करण्यासाठी त्यात मी ॲसिड टाकलं, पण खरं म्हणजे केअरफुली ॲसिड टाकल्याने एवढा घाण वास येतो, अक्षरशः माझा नाकात ते सगळं जात होतं आणि श्वास थांबेल की काय असं मला वाटत होतं. पण मी पूर्णपणे ती वाफ निघू दिली आणि बरंचसं पाणी टाकून त्यानंतर मी याला आता घासते आहे. रोजच्या आपल्या दिनचर्येमध्ये अनेक कामं असतात आणि त्यानंतर जॉब म्हणून बरेचसे कामं ही राहून जातात. तर रविवारी असं एक एक काम मी हातात घेऊन त्याला पूर्ण करण्याच्या मागे असते. म्हणजे एक तरी काम रविवारी एक्स्ट्रा व्हायला पाहिजे असा माझा नियम आहे आणि त्यामुळे बरंचसं घर मॅनेज व्हायला खूप जास्त मदत होते. आता हे जे बाथरूम आहे हे बऱ्याच दिवसापासून माझं ते हातच लागलं नव्हतं. म्हणजे साधं फक्त मी पाणी टाकायचे, थोडं डिटर्जंट टाकायचे किंवा मग एखाद्या लिक्विड टाकून मी ते फक्त झाडून घ्यायचे. त्याच्यामुळे जरा जास्तच थर येत चालला होता. तर त्यानंतर जर आता मी याला ॲसिडने घासला आहे तर जवळजवळ आता मला महिनाभर टेन्शन राहणार नाही. फक्त रोज त्याला झाडूने मला क्लीन करावं लागेल इतकंच. तर अशा पद्धतीने हे एक काम मी आजच्या दिवशी म्हणजे रविवारी हे आटोपलेलं आहे. आता या बाथरूमचा प्रॉब्लेम असा आहे की यात जर पाणी सांडलं तर सगळं ते घरात येतं. तर तोही एक म्हणजे केअरफुली मला खूप करावं लागतं. तर हे जे घर आहे हे रेंटचा हाऊस आहे आमचं, त्यामुळे बऱ्याचशा सोयी ह्या मनासारख्या नाही आहेत. तरी पण घर बऱ्यापैकी छान आहे, मोठं आहे, बाहेर भरपूर झाडं आहेत, पटांगण आहे. पण एकच आहे की एवढं मोठं घर आवरायला खूप जास्त कठीण पडतं आणि सुचतच नाही की कुठून सुरुवात करावी, काय काम करावं. म्हणून मी एक दिनचर्या सेट केलेली आहे. रोजच्या दिनचर्येमध्ये मी जेवढं ठरवलं आहे तेवढं काम झालंच पाहिजे असं माझा नियम आहे, जेणेकरून घर मॅनेजमेंटला जास्त मला सोपं पडतं. अशा पद्धतीने बघा हे पूर्ण कानाकोपऱ्या मी घासून काढलेलं आहे. बऱ्यापैकी वेळ लागला मला, अर्धा तास तरी लागला. पण मग काय आहे की आता मला महिनाभर टेन्शन नाही. आता महिनाभर मला फक्त रोज साधेसाने झाडूने पण झाडलं तरी पण आता हे क्लीन होणार आहे. तर अशा पद्धतीने हे खूप मोठं घर मला असंच मॅनेज करावं लागतं. एक एक टप्पा तिचा घेऊन स्वॅप करावं लागतं. पूर्ण खिडकी, कोपरे, कॉर्नर्स सगळं काही क्लीन केलेलं आहे. हात दुखला माझा आणि पाठही दुखली, असू द्या, पण मग काय त्याला नाईलाज आहे. माझं एक एक काम सुरूच आहे. त्यानंतर मी टॉयलेट पण क्लीन करून घेतलं, ते काही शूट केलं नाही. आणि बघा माझ्या सासूबाई या ठिकाणी लसूण निवडत बसलेले आहेत आठवड्याभरासाठी. तर घरात म्हाताऱ्या माणसाचा असण्याचा एक फायदा असा असतो. त्यानंतर रात्रीचं सगळं आटोपून मग मी आलेले आहे माझ्या स्वतःच्या केअरिंगकडे. म्हणजेच मी करते आहे आज पेडिक्युअर स्वतःचे घरच्या घरी. आपल्या बिझी लाईफस्टाईलमधून आपल्या स्वतःसाठी पण वेळ काढणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप छान आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर आपली सेल्फ केअर असेल तर आपल्याला पण कॉन्फिडंट जास्त फील होतो. आपण घरकाम करतो, सगळ्यांच्या खूप जास्त कर्तव्यांमध्ये बिझी असतो, सगळ्यांसाठी करतो, पण स्वतःसाठी आपण करणं विसरून जातो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी स्वतःसाठी केल्या गेल्या पाहिजे. रात्री सगळं आटोपून फक्त 20 मिनटं वेळ काढून मी माझं पेडिक्युअर केलेलं आहे. आपल्याला सोसेल तेवढं कोमट पाणी घ्यायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये मी त्या ठिकाणी हँडवॉश टाकलेला आहे, एक लिंबू पिळून टाकलेला आहे, सेंदो मीठ आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे. आधी नेल पॉलिश रिमूव्हरने माझे पूर्ण नखांचे नेल पॉलिश काढून घेतलेली आहे आणि 10 मिनटं त्यामध्ये पाय बुडवून ठेवलेले आहेत. पाय एकमेकांवर घासत राहायचे आणि तोपर्यंत मी माझं आवडीचं पुस्तक वाचत आहे, कारण की 10 मिनटं करणार काय, तर त्यावेळेस ते पुस्तक वाचते आहे. मग झालं म्हणजे होतं असं की 10 मिनटात पाय चांगले मस्त भिजून निघतात. त्यानंतर ब्रश घ्यायचा, माझ्याकडे एक ब्रश आहे पेडिक्युअरचा स्पेशल, त्याच्या ब्रिसल्सवर मी पुन्हा हँडवॉश टाकून मस्त पाय घासून काढते आहे. टाचा, वरचा भाग, सगळं काही सरफेस, आणि तो पूर्णपणे भिजला असल्यामुळे पूर्ण डेड सेल त्याच्या पटापट बाहेर निघतात. आणि या ब्रशला अनेक अटॅचमेंट आहेत, त्या अटॅचमेंट प्रत्येक पायाच्या भागासाठी आहेत. ते सगळं वापरून मी पाय चांगले घासून काढलेले आहेत आणि थोडंसं सेंडो मीठाने जो बेकिंग सोडा होता ना, तो मी वाचवून ठेवला होता, तो सरळ मी आता माझ्या नखांमध्ये टाकणार आहे. आता हे जे मी लिंबूच्या फोडी त्या ठिकाणी टाकल्या आहेत, आपण त्याच्याने पण घासू शकतो, पण मी एक ब्रश घेतला आहे छोटासा आणि त्याच्याने ते नखं मी घासणार आहे. असं केल्याने नखांच्या आजूबाजू साचलेले घाण आणि दुखणारे नखं असतात बघा, ते टोचतात आतमध्ये जाऊन, जास्त वाढतात त्या साईडला, ते पण नरम होतात आणि त्याला आपल्याला कापणं सोपं जातं. अशा पद्धतीने मी पूर्ण माझा पाय स्वच्छ क्लीन करून आलेले आहे चांगल्या पाण्याने. त्यानंतर त्याला पुसलेलं आहे आणि मी क्रीम तयार करते आहे. ऑलोवेरा जेल, थोडंसं खोबरेल तेल आणि 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल. या ठिकाणी तुम्ही बॉडी लोशनही लावू शकतात, नो प्रॉब्लेम, पण याच्याने तुमचे पाय खूप जास्त सॉफ्ट होतील. एक क्रीमसारखा पदार्थ तयार झाला बघा ऑलोवेरा जेलमुळे. आता हे सगळं झाल्यानंतर मी लावते आहे नेल पॉलिश, कारण नेल पॉलिश हा माझा वीक पॉईंट आहे. मला फार आवडतं नेल पॉलिश लावणं. माझ्या हातांना आणि पायांच्या नखांना लावणं मला आवडतं बघा. किती सुंदर असे पाय झाले घरच्या घरी फक्त 20 मिनटात. 20 मिनटात सॉफ्ट पाय माझे तयार आहेत. आणि त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर झोपण्यापूर्वी मी घेते आहे गोल्डन मिल्क.
मी झोपण्यापूर्वी अनेक ड्रिंक घेते, त्यापैकी एक हे पण आहे गोल्डन मिल्क, म्हणजे हळदीचं दूध. यामध्ये मी 2 काळी मिरी, हळद, अद्रक, थोडी बडीशोपची पावडर असं टाकून आणि खडीसाखर, थोडीशी खडीसाखर असं टाकून मी हे घेते. हे आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी खूप छान उपयुक्त आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने हा आजचा ब्लॉग या ठिकाणी मी संपवत आहे. आजच्या ब्लॉगमधील एखादी छोटीशी गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून काही सजेशन असेल तर ते सांगा. आणि शेवटी जाता जाता एकच सांगेल, सगळ्यांचं सगळं करा, म्हणजे घरात सगळी कर्तव्य पार पाडा अगदी मनापासून, पण स्वतःकडेही लक्ष द्या, स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या वेट मॅनेजमेंटकडे. तर मैत्रिणींनो, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.